नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम वाकड इथे। आज आपण इथल्या इंटेरियरचा आणि इथल्या विंडो शॉपिंगचा पुरेपूर आनंद घेणार आहोत। मॉलमध्ये एंट्री केल्यावर तिथला प्रीमियम वाइब लगेच जाणवतो। तर आज आम्ही शॉपिंगच्या उद्देशाने नाही तर हा मॉल एक्सप्लोर करायच्या उद्देशाने आलो होतो। इथे कस्टमाइज गिफ्ट्सचे सुद्धा खूप ऑप्शन्स तुम्हाला मिळतील आणि आम्ही या वॉचच्या शॉपमध्ये पहिली व्हिजिट केली तर आम्हाला या दोन वॉचेस खूप जास्त आवडल्या होत्या, ज्या खूप एलिगंट सुद्धा होत्या। आता वेळ आली आहे इथलं इंटेरियर, जे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण आहे ते बघण्याची। हत्तीचं शिल्प किती एस्थेटिक वाटतोय ना। इथे एक फोटो तर बनतोच। मोठ्या मोठ्या ब्रँड्सच्या होर्डिंग्ससुद्धा किती स्टायलिश लावलेले आहेत नाही का। तर मग आता थोडे इथले अजून काही कोपरे स्लो मोशनमध्ये बघूयात। पॅन्टालून्स, H&M, झारा अशा अनेक ब्रँड्सची इथे रेलचेल आहे। त्यानंतर हा महत्त्वाचा भाग, एक महत्त्वाचा भाग तुम्हाला दाखवणार आहे, जो आहे इकोनियम एज्युकेशनल प्ले झोन। इथे मुलांना फक्त खेळायलाच नाही तर लॉजिकल गेम्स आणि पझल्समधून शिकायला सुद्धा मिळतं। ही खरंच एक स्मार्ट संकल्पना आहे नाही का। घराच्या सजावटीसाठी इथलं होम डेकोर शॉप खूप इन्स्पायरिंग आहे। आणि हा बघा इथला कॅफे एरिया, तुम्ही तुमच्या स्पेशल वनसोबत इथे बसून निवांत क्वालिटी टाईम घालवू शकता। मॉलच्या चारी बाजूचा हा व्ह्यू बघा किती भव्य वाटतोय। मी या मॉलमध्ये इतके इंटरनॅशनल आणि नॅशनल ब्रँड्स एक्सप्लोअर केले ना, ज्यांचं नावसुद्धा मला माहीत नाही। आता या ओराचं डिस्प्ले युनिट्स बघूनच नवीन ट्रेंड्सची कल्पना येते। आता हा लास्ट पॉईंट बघा किती सुंदर दिसायला आहे। इथे सुद्धा फोटो काढायला तुम्हाला किती सुंदर व्ह्यू मिळणार आहे। तर सांगू तर विंडो शॉपिंगसुद्धा ही एक कला आहे। यात पैसे खर्च न करता नवीन गोष्टी आणि आयडियाज जमा करता येतात। इथल्या गॅलरीमधून जेव्हा मॉलच्या चारही बाजूला बघतो तेव्हा तिथली सिमेट्री आणि डिझाईन बघून इंजिनिअरिंगचं कौतुक करावंसं वाटतं। हे खरंच पुण्याचं भूषण आहे नाही का। चला, माझा मॉल तर एक्सप्लोर करून झाला आहे। जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर नक्की मग सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्ही या मॉलमध्ये गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। एवढ्या उन्हात फिरल्यानंतर लस्सी तो बनती। बाय।